कळतंय का? वरती मॅडम काय भिंतीत होल बिल पाडून नाही लपवले पैसे? खूप दरवाजा बघतो. कोण होते स्वतःच चेहरा दिसतोय आणि स्वतःच घाबरतोय. हाय रे कोणतरी. आपणच पहिल्यांदा लो क्वालिटीच्या आरशामध्ये बघून घाबरलो जाते आरशामध्ये बघून घुसण्याची सवय. हे 5 आरशा लो क्वालिटीचं घाबरलो मी. दरवाजा पण नाही सेट आहे ना. कारण की तुम्हाला कुठेतरी सचिन दिसतो, कुठेतरी आकाश पाटील दिसतो, उद्या सोम्या दिसेल, परवा गोम्या दिसेल, पारू दिसती, कधी तो झंपर बाबा काय होतो, कधी त्याच्या अंगात देव काय येतो. माझ्या अंगात देव येतो काय? कुठे गोष्ट आहे का? मोजा व्यवस्थित. आणि आता मला कोणताही घोळ नाही पाहिजे कामामध्ये. मानेला एक बंडल पाठवलाय, तुमच्याकडे एक बंडल देते, माझ्याकडे 2 ठेवते. नाही, माझ्याकडे 3 राहते. चालेल ना. काम कधीपर्यंत होईल? 2 दिवसात. अजून कामाला लागतो. 2 दिवसात काम होईल. ठीक आहे, काम कम्प्लीट करा. काम कम्प्लीट झालं की मला एक कॉल करा. हो ठीक आणि घरी येऊ नका, कारण की ती कार्टे ना कधी पण अचानक घरी येतात. आहे. इथून पुढे काय असेल ना तुम्ही मला सांगा. मी कॅश कोणाकडे तरी पाठवून द्यायचे. हो चालेल. ठीक आहे. आणखीन लागतील का? काही जात होईल का? नाही, लागल्यावरती बघू. सध्या तर ठीक आहे. काम चालू होणं महत्वाचं आहे. हा राहून दे वरती 200चा. नाही ठीक आहे, लागल्यावरती घेऊन जाईन. सध्या तर नाही गरज. कसं आहे माहितीये का, जितक्या लवकर आपली कामं होतील ना तितक्या लवकर बरं होईल. मला गाव सोडायचंय आणि जितक्या लवकर मी गाव सोडाल ना तितकं माझ्यासाठी चांगलं आहे आणि तुमच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे चालेल. येऊ मी? हो, व्यवस्थित. हो. कोणाच्या नजरेत येऊ नका. हा तर त्या पाटलांचा आकाश आहे ना? वहिनीच्या घरी काय करतोय मॅडमच्या? अरे काहीतरी झोल असेल नक्कीच. काहीतरी झोल मला आहे बरं का. आता आपल्याला काय वहिनीच्या घरी जावं लागणार. हा चल डायरेक्ट घुसू. चाललो होतो शेतात, आता जावं लागेल रानात. असं वाटतंय का आम्हाला एखादी बाईच लावावी. कशाला? येतो की बाईच्या जोडीला बाबा. आला बाबा. कुठं मॅडम एवढा दिवस? तब्येत बरी नव्हती. तब्येत बरी नव्हती पण कसली आटी कट्टी वाटते मॅडम. काही पण नाही म्हणते तब्येत बरी नव्हती. तेच तर. हा पण म्हणून का तब्येत बरी नव्हती? हा कोणी कशाला म्हणायला पाहिजे, मी म्हणते ना माझी मला तब्येत बरी माहिती ना, जरा एन्जॉय करताय तुम्ही. हा. काय म्हणतो माझा भाऊ मग? 2-3 दिवस बाहेर नाही फिरत तुम्ही, काही नाही. त्याने काय दम बिम दिला का? कोण तुझा भाऊ? हो तुमचा होणार नवरा माझा भाऊ. मी ओळखत नाही तुझ्या भावाला. नवऱ्याला ओळखता ना तुमच्या? नाही ओळखत. तुम्हाला काय वाटतं, भाऊला ओळखतं का? बरं मला काय म्हणायचंय मॅडम, तुमच्या घरी कोण पण कसं काय येत जातं? माझ्या घरी कधी कोण आलंय? एन्जॉय करते मॅडम, जाऊ दे. कपडे घालतीये. आम्हाला नादी नका लागू आमचे. डायरेक्ट हे इन्कम टॅक्स बोलवून कळायला का? रेड ठीक आहे, बोला ना. मला काही प्रॉब्लेम नाही. अख्खं सोन्यावाने माझ्या भावाने घर बांधले. माझं घर आहे माझं. तू तुझ्या कामाचा मुद्दा बोल, इथं कशाला आलाय? काय नाही, तुम्ही पण 2-3 दिवस दिसले नाही आम्हाला. माझी खरंच तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मी आराम करत होते. तब्येत बरी नव्हती रे, घरी एन्जॉय करत होते मॅडम. सोड जाऊ दे. तसं मला माहिती तू गावातच नव्हता. मग कुठं होतं? कुठं होता म्हणजे? मी पण माहिती ठेवत असते. अरे मग वहिनीने ठेवणार तरी कोण ठेवणार? शेजारी आणि पाजारी. तो नव्हता म्हणून तू ह्याची एकट्याची हिंमत झाली नाही मला भेटायला यायची. त्याच्यामुळे तुम्हाला भेटायला पण आला नाही. म्हणजे तुम्हाला काय घाबरतो मी ते जंतर मंतर झालं ना, त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला परीक्षेचा. तो तिकडे गेलतो हो ना. त्याच्या परीक्षा चालू होत्या का कोणत्या तरी. अशा सगळ्या डिटेल्स आहेत माझ्याकडे. डिटेल्स भावाला सांगावं लागत असते डिटेल्स. विषय बदलू नका. तुमचे पण डिटेल्स माझ्याकडे. तुमच्या घरात कोण आले ते सांगा. मी त्याचा एक व्हिडिओ पण पाहिला, झेंजी बनवून व्हिडिओ टाकत होता. झेंजी जेंजी नसते, जेंजी असते. झेंजीस.
चेंजी काय CNG. चेंजी बोललं त्यापेक्षा अख्ख्या गाव मॅडम झाल्या. हम्म. तुमची लँग्वेजच बदलली कळलं. हम्म. हा भाषा अभ्यास करा थोडा. हम्म. मी सांगतो माझ्या भावाचं सोबत लग्न करा, माझ्या आईची सासू माझ्या आईची सून बना, ते थोडं तुम्हाला आहे ना कळण शिकवण कसं काय तेच ते बोलायचं. भांडी कसं शिकवण. हेच कामाला गायला होणार आहे. तुमचं काय आहे? मध्येच आम्ही आहे की दोघं कशासाठी कामाला. आधीच तुम्हाला तुमची वहिनी पळून गेली म्हणून तुम्हाला काम होत नाही. तुम्ही कधी माझ्या घरची येऊन काम तुम्ही आमच्या घरची करा, आम्ही तुमच्या घरची. आम्ही तुम्हाला पगार देऊ, तुम्ही आम्हाला पगार द्या. मला गरज नाही तुमच्या पगाराची. मी जितकं कमवते ना तितकं माझ्यासाठी भरपूर आहे. भरपूर मॅडम, माझ्या सात पिढ्या बसून खातील इतकं मी इतकी कमवून भारी आयडिया देते तर तुम्ही नाही म्हणत. तुमचं स्क्रू काय दिलंय का? नट आणलंय स्क्रू ढिल्ला आहे. नाही धर हा बरं झालं आणलं. आवडतं. हा, बरं की आवडून मॅडम हा. आवडायचं ना म्हणून घेतलाय. नाही तर कसं आहे, मी ना सुंदर वायांची ना स्क्रू ना आवडण्यासाठी नटबीट ठेवतच नाही. आपल्या शेवटचा वरला होता. आवडायला पाहणं आणायचं होतं, पण ते घरी राहिलं पॅन्ट खाली येत होती. हा, time खाली आपल्या येतो. डोळे काय पाण्यापेक्षा कमी आहे का? हम्म. एक डोळे मारला की असं गरगर फिरत हम्म. कळलं का? बरं झालं ना आता. कुठं जाऊ? तुमच्या घरी जाऊ. अहो, तुमच्या तर घरीच आले आम्ही. पप्पांच्या घरी नको तुमच्या. कशाला आलत तुम्ही इथं? काय नाही, आम्ही जात होतो. हम्म. काढायची होती रील, पण वाटेत भेटला आम्हाला बाहुबली, त्यामुळे आम्हाला कोणता एक बाहुबली? दिसला आम्हाला कोणतरी. हम्म. तुम्ही धोका देते का भावाला? काय वहिनी तुम्ही ना विषय कुठं पण नका पांगू. कसं आहे, मी ते आकाश पाटीलला बघितलं होतं. घरी का आलता तू? बरं घरी आलं तर आला, तो नोटा कशाला मोजत होता? बरं नोटा पण मोजून देतो, तू घरीच का आलता? जाता जाता फुल बंडल बिंडल असे हा. पोस्टर चाललेला. मग असं भप्पा मारत जाऊ नका रे. पैशाची नोट कुणाला दाखवते? पैसा म्हणजे फक्त नोट आहे, तो जाळणारा नोटा. बरं ते तुम्ही दिलेत का? संबंधच येत नाही. आणि मुद्दा काय माहितीये का, माझ्या घरी कोणी आलं नव्हतं. आम्ही पाहिले मॅडम तुम्हाला तुमच्या दरवाज्यातून बाहेर निघताना. अरे आता दरवाजातून 17 लोक जातील, मग काय प्रत्येक माणूस माझ्याच घरी येतो का? हा मग म्हणलं तुमच्याकडे येत असते. मग कळालं का? हम्म? तुम्ही कोण? तुम्हाला काय इतकी भरमता लागली की गावातून कोण माझ्या घरी कशासाठी आलं होतं? अहो कसं आहे, ते भावाने तुमच्यावर लक्ष द्यायला लावलंय ना, त्यामुळे नाहीतर आम्हाला काय तुझ्या करायचं? भावाने काही सांगितलं नाही, तुमच्याच मनाचं. विषयाला काय करू? तू घरीच का आलता? तू पैसेच कमवत होता, कळालं मला का? नाही माहिती. त्याला विचारायचं ना लगेच की बाबा तू पैसे कमवतो. येऊ का बोलून आणि परत? मुद्दा काय माहितीये का, त्याच्याकडे पैसेच नसते. फोन लावू का मी? हा, लाव. लाव बोलव. नाही लाव बरं. नाही लाव ना. हा, थांब. अहो वाचलं नंबर 556 असा इतका छोटा नंबर ठेवतो का? अहो आमच्या सोबत ते भावासोबत लग्न केलं असतं तर 9 अक्षर नंबर भेटला असता. त्याच्याकडे सगळे नंबर बघितला नाही काय आहे. माहिती काय पासवर्ड खोलत होता का तुम्ही? हॅलो हॅलो, पाटील साहेब, हा बोला. आज तुम्ही मुंबईला आहात ना? डायरेक्ट साहेब. नाही, ती 2 मुलं आहेत ना, काय नाव आहे त्यांचं? अहो किंग ऑफ द वात्रटवाडी, कळलं का? सांगायला लगेच कळेल. सप्ते कातील. हा कळलं का? दादू पाटील. ऐकलं का? कळलं का कोण आलंय? मानेंनी ज्यांना चोप दिलता ना, ती मुलं घरी आली. आणि आपण कुठल्या मारायला चोप दिलता? आपण मला आपण नाही मारलं, आम्ही नाही मारलं पण. पैसे देत होते का त्याला चोप दिलता तर? हा. बरं फोनवर बोलू का नको? बोल कंटिन्यू. हा ठीक आहे. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही घरी आला होता. मुंबईला व्हॉट्सअपचं हे पाठवा बरं लोकेशन. काय संबंध? खरं आम्हाला कळलं पाहिजे. नमस्कार करतात. हा ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला आठवतंय का आता आपण भेटलेलो गार्डन मध्ये असा? माझा आशीर्वाद घ्या, फोन मधूनच घ्या साहेब. काय तुम्ही पण काय लक्षात ठेवता? आम्ही गरिबांना मदत करतो. बोला पुढचं कंटिन्यू. कळलं ते नव्हते म्हणून? तुमचा भाऊ होता वाटतं. कळलं ना ते नव्हते म्हणून? ठेवू का फोन आता? नाही नको. झाली शाश्वती? नाही बोला ना तुम्ही थोडं काय काम आहे. मला की मी काय नाही बोलायचं, मला मी काय बोलू? तुमच्या मनाच्या शांती करता मी कॉल लावला होता. तुम्ही सोबत कशी बनणार? लग्न करून घ्या. जागेसोबत. काय बोलतो? झालं? कसं आहे माहिती का, त्या दिवशी तुम्हाला सचिन दिसला, आज तुम्हाला आकाश पाटील दिसला. मला काय वाटतंय माहितीये का, मुळात तुमच्याच डोक्यावर परिणाम झालाय. तुम्हाला ना कोणीतरी असं दिसत असतं. त्या दिवशी सचिन पण नव्हताच, तरी पण तो तुम्हाला दिसला. आज आकाश पाटील पण नव्हतेच, तरी पण ते तुम्हाला दिसले. वर्ण नोटा असे बंडल. बरं आज तुम्ही आम्हाला दिसतंय का नाही दिसत तेवढं क्लिअर करा.
मी आहे हा मग प्रत्यक्ष. तुम्ही दिसताय ना, मग ते पण दिसतंय आम्हाला. काय आता लय शिकू नका आम्हाला. अहो, ऐका मला, तुमचा भ्रम आहे. तुम्हाला चालता चालता पण भ्रम होतोय, तुम्हाला चालता चालता पण कोणीतरी ते दिसतंय. कसं आहे, तुम्ही जे मनी लॉन्ड्रिंग करताय, जे स्मगलिंग करताय ना, जो तुम्ही माल विकताय ना, त्या मालाची आम्ही आहे ना अख्खी फ्लेवरच आपण बघितलं. अख्खं त्या घरापासून आहे ना त्यामुळे- ह्या घरापर्यंत आहे ना, काय असं ओपन आहे माझं घर, ओपन. तू कुठल्याही रूम मध्ये जाऊ शकतो, तू कुठल्याही किचन मध्ये जा, बेडरूम मध्ये जा. 2 बेडरूमचं माझं घर आहे. कुठं हॉलमध्ये येऊन बसता. तुम्हाला कधीतरी कुठली तरी गोष्ट आढळते का माझी? हो, आम्हाला त्या दिवशी 2 बंडल आढळले होते. आढळ कळलं ना? आढळले होते. हा, तेच ना. मी तुम्हाला क्लिअर केलं की माझं पेमेंट आलं होतं, कळतंय का? बरं, आता एक इन्कम टॅक्स वाल्याला फोन लावून बोलू का घरी? लगेच बोलो. मला तर 2 गोष्टी आढळल्या. माझा तर फोन अजिबात घ्यायचा नाही. मला ना 2 गोष्टी आढळल्या. काय माहिती का? हम्म. सगळ्यात पहिली म्हणजे हॉट भावीसाठी वहिनीसाठी भावाने दिलेला पंखा, आणि भावाने दिलेला सोफा. कळलं का? 2 गोष्टी आढळल्या मला. हा, आणि पैसे तर तुम्ही काय बेडरूम मध्ये बघा, ते अख्खे कान्या खोपऱ्यात असं तेच ठेवले. नाही, काय नाही, तू जाऊन बघू शकतो, पूर्ण चेक करू शकतो. तुम्हाला सांगतो, अशा उशा बिशा फाडते त्यामधून ते अख्खं अरे सगळं उशा फाडून दे, कुशन फाडून दे, तिकडे सोफा फाडून दे. तुम्हाला जर काही भेटलं ना माझ्या घरात, तर मी पण नावाची सोनाली नाही. कळतंय का? वरती मॅडम काय भिंतीत होल बिल पाडून नाही लपवले पैसे? मला वाटतंय ह्याचा खूप दरवाजा बघतो. कोण येतो? कोण सुटतो? चेहरा दिसतोय आणि स्वतःच घाबरतोय. हाय रे कोणतरी. नाही, आपणच पहिल्यांदा लो क्वालिटीच्या आरशामध्ये बघून घाबरलो जाते. हाय काय आरशामध्ये बघून खुशाची सवय. हे 65 आरशा लो क्वालिटीचं घाबरलो मी. दरवाजा पण नाही. हे आरशात केस सेट आहे ना. तुम्ही काहीतरी जोड करता, फ्रीज मध्ये ठेवत असताना कुठे कुठे ठेवता तुम्ही पैसा? अरे मला मग माहिती तुम्हाला कोणाला बोलवायचे बोलवा ना, माझ्या घराची चेकिंगच करायची ना. कसं आहे, मला काय जर म्हणायचंय, तुम्हाला काही सापडलं ना माझ्या घरामध्ये, तर मी पण सांगते ना, मी सोनाली पाटील नावच नाही लावणार. अहो, मला काय म्हणायचंय, आम्ही भावासोबत लग्न करणार डायरेक्ट. लग्न करणार न करणार हा प्रश्न नाहीये. नाव माझं नाव ते कसं सोनाली आहे? पाटील आहे आणि मी इमानदारीने वागते, राहते. कळलं ना? फक्त तुमचा विश्वास नाही तर मी लहानपणी नाही त्या करू पोपटाची शकत. मिरची खाल्ली होती का पोपटाचा उरशा पेरू खाल्ला होता? किती बोलशील वहिनी तू? हा? मला काय म्हणायचं, लग्न व्हायच्या आधी ना जर हे सगळं झालं असतं तर मी कंप्लेंट दिली असते. आता तुमची इज्जत आहे, आमची इज्जत आहे ना. तुमची इज्जत गेली तर आमची पण इज्जत जाणार ना. गावात आम्ही किती मान प्रतिष्ठा काय काय करून ठेवलं होतं. पण मला काय वाटतं माहिती का, वाचनवाडीमध्ये तुम्ही दोघं असे नमुने आहात की तुम्हाला वेड लागले आणि आपल्या वाचनवाडीमध्ये ना हॉस्पिटल लवकरात लवकर यावं वेड्यांचं, असं मला वाटतं, मनापासून इच्छा. आम्ही बांधतो मॅडम. कोण तुम्हाला ऍडमिट व्हायचे का? तुम्हालाच आधी ऍडमिट करणार आहे मी, कारण की तुम्हाला कुठेतरी सचिन दिसतो, कुठेतरी आकाश पाटील दिसतो, उद्या सोम्या दिसेल, परवा गोम्या दिसेल, कधी पारू दिसती, कधी तो झंपर बाबा काय होतो, कधी त्याच्या अंगात देव काय येतो. सो नाही, माझ्या अंगात देव येतो काय? खोटी गोष्ट आहे का मॅडम? राहून द्या, देवावर नका जाऊ. कसं देवावर जाताना ते ना लय विषय चालले, त्यामुळे मी पण आता झंपर बाबाला सोबत कॉन्टॅक्ट तोडले म्हणून तुमच्यासोबत सोड. तुम्हाला सांगतो, तर मी झंपर बाबाला फोन पण नाही करत आता. अगं डिस्टन्स ठेवून उभा राहा. लायकीत राहणारे लोक मला आवडतात. तो फायदा नाही. फायद्यात राहा, म्हणजे तोच फायद्यात राहशील. कायदा आमच्यापासून नाही मॅडम, कळलं का? माहिती मला, कायदा तुमच्यापासूनच आहे. तुमच्या खडे होते व्हाशी लाईन शो. बरोबर आहे. कसं आहे माहितीये का, ह्या वयामध्ये ना, ह्या वयातली मुलं आहेत ना, त्यांना असं वाटतं की आपण डॉन बिन आहे. त्यांचं काही चुकत नाही नाही, नाही. 2 बिन नाही. आम्ही साधी माणसाची पण बाई हम्म. हाय लेवलची. नाही ते बोला, नकाशिवाय बातम्या वडापाव शिवाय खात नाही. आता काय आहे? ते तर- नाच करते दुनिया सारी मॅडम. दादा आपल्या सर्वात भारी. नाही ते तू बोल ना एकदा. हा. आता तू तर म्हणतोय ना, आमच्यासारखी माणसं तुम्हाला शोधून भेटणार नाही, अमुक तमुक. त्याला तो असं मस्त डायलॉग कसं बसतोय असतंय? फिट. जेव्हा फॅन फॉलोअर आपला डायलॉग बोलतात ना, तेव्हा आपल्याला बोलायची गरज नव्हती. फॅन म्हणून नाही बोलले, मी तुला आठवण करून देते की तू काहीतरी मिस करतोय. कळलं का? तर मला तुमच्या बरं, मी तुला आठवण करून दिल्यानंतर मला लगेच झालं कसं आठवलं. त्यांना आठवलं, त्यांनी तर तुझ्या मनात होतं ते तुम्हाला त्याने आठवून दिलं. नाही पण मला बरं वाटलं तुम्ही माझा डायलॉग बोलले, म्हणजे तुमचं किती प्रेम आहे माझ्यात. प्रेम वगैरे काही नाहीये. बापाऱ्या बस झाल्या, आता जा तुम्ही तुमच्या घरी. माझी ऑलरेडी तब्येत बरी नाहीये, मला डॉक्टरांनी ना आराम करायला लावलाय, त्याच्यामुळे मला करायचा आराम. काय तब्येत बघितली ना किती कमी झालीये. मॅडम मिठाच्या पाण्याने तुम्हाला हे करू का, आंघोळ घालू का? काय नको, मस्त बसलीये. काय नको, इतकी सेवा नको मला. आम्ही नाही करणार मॅडम, आमच्या भावाला बोलावणार आहे काय? जा 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 जा.
जर माझी तब्येत बरी नाही जाऊ शकता तुम्ही. मला सक्त आरामाची गरज आहे. सक्तम करा. आणि एखादी कामवाली बाई असेल ना तर बघा. हा, कामवाला बाबा आहे मॅडम. मी घरातून बाहेर बसला लगेच. जा बस बस आपलंच घर आहे. जा जा जा. ए जा. इथं बस, ये, घाबरू नको. अरे जा ना तुमच्या घरी. इमानदार बसे ना मग. मी काय म्हणतोय, कामवाला बाबा आहे पाहिजे का? काय नको, एखादी चांगली कामवाली बाई असेल तर सांगा जी घरातलं बाई काम नाही ना. करेल. कारण बाई मला आम्हाला लागते, खूप बाबा. आवश्यकता आहे. ए जा रे. बाई आम्हाला लागते, बाबा असेल ते तुम्हाला. हा, कसं आहे? बरोबर आहे का नाही? तू काय चुकीचं बोलतोय? तो मंदबुद्धी आहे असं बोलतोय. नाही हो. नाही तर मग आकाश पाटलांना सांगत जावं तुम्ही भांडी बिंडी घासायला आल्यावर घरी. मला आज दिली का नाही भांडी बिंडी घासून? आकाश पासून बाहेर आहे. तू कोणाला पण माझ्या घरातली कामं करायला कसं काय लावू शकतो? म्हणजे बघ किती भावावर प्रेम आहे. भाऊ, आपण तुझ्या भावाबद्दल नाही बोलते मी. मला वाटलं या पाटलांच्या आकाशाबद्दल बोलतोय. म्हणजे तो आलता ना घरी. तो नाही आला. तो आला असं नाही बोलले मी. हा काय म्हंटल त्याला कामाला बोलव. तेव्हा मी म्हणते त्याचा एक रुतबा आहे, त्याला कसं काय मी कामाला बोलू शकते? त्याला बाई भेटत नाही काही काम. त्याच्या बाईचा काही संबंध नाही. इथे माझ्या घरात कामाला पाहिजे. कामाला भांडी बिंडी घास. ए तुझा जा बाबा. तू पण कुत्र्यासारखा मार खाशील आणि मला पण मार चालशील. जा ना. आकाश पाटलांच्या आईला नाही, आईला आमच्याकडे पाठ नाही, बायकोला आमच्याकडे पाठवा. जा. नाही आता तुला म्हणे बोला लगेच जातो. प्रेमाने सांगते जा रे बाबा माझी तब्येत बरी नाहीये. हो, नाही एकदा प्रेमाने बोला. हे दोघं काही जाणार नाही. मीच तिथं एंड करते. ऍक्च्युली माझी तब्येत बरी नसल्यामुळे गेली 6-7 दिवस झालं व्हिडिओमध्ये प्रचंड मोठा गॅप आलेला आहे आणि आता तो भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न राहील. सो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, आवडतात तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि जे काही तुम्ही भरभरून या आधी वात्रवाडीला प्रेम दिलंय ते पुढे देखील तसेच कंटिन्यू ठेवा. सो लव्ह यू गाईज. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.